जालना जिल्ह्यात मागील 10 ते 12 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून भुईमूग पिकाची पाने पिवळी पडतायत. त्यातच भुईमूग पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पावसाच्या खंडामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलं असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापनाबाबत तातडीने मार्गदर्शन करावे अशी मागणी केली आहे. आता 15 ते 20 दिवस झाले पावसाचा खंड आहे आणि अशा जरी खंड पडला ना तर पिकावर ताण येतो आणि किडीचा प्रादुर्भाव वाढला जातो आणि पाण्याच्या अभावी पिवळे पीक जे आहे आता सध्या पिवळं पडू लागलंय. असाच जरी पावसाचा अजून खंड राहिला तर 100% उत्पन्नामध्ये घट येईल आणि काय किडीचा प्रादुर्भाव वाढतो, टेम्परेचर वाढलं जातं, मग त्याच्यामुळे काय होतं जास्तीचे कीटक अटॅक करतात झाडावर आणि मग फवारण्याचा खर्च वाढतो आणि रिझल्ट येत नाही, कारण की त्याला मॉइश्चर पाणी पण गरजेचं असतं पिकाला. आणि अशा परिस्थितीमध्ये काय आहे, सध्या पाण्याची पातळी वाढलेली नाही, त्यामुळं पाणी पण देऊ शकत नाही. असा खंड राहिला तर 100% म्हणजे पिकामध्ये नुकसान होणार हे नक्की. पिकाची वाढ खुंटणार नसतं, कारण की पाण्याचा अभाव आहे, पाणी पाहिजे तसं पाणी नाही आणि खताचं पण काय झालंय सर, खताचा पुरवठा नाही आहे तसा म्हणावं तसा. त्यामुळं जिथे आम्ही 2 बॅग वापरायचो तिथे एका बॅगला किंवा काहीतरी अल्टरनेट खतं वापरून चालली आहे सध्या. खताचा खूप तुटवडा राहतो. काय मागणी असेल? आमची मागणी काय, सरकारकडे जरी मागणी करायची असेल आम्हाला तर आम्हाला आता विजेचा प्रश्न आमचा जवळपास सॉल्व्ह झाला, पण आमचा आता जो मेन प्रश्न आहे खताचा, तर खताचा पुरवठा सरकारने व्यवस्थित करावा, कारण की सगळ्यात जास्त खतच महाग झालंय. कारण की जी गोणी 1200 रुपयाला भेटायची आज ती 2250 रुपयापर्यंत गेली आणि रब्बीमध्ये अजूनच त्याचे रेट वाढल्याचे आमच्या ऐकण्यात येतं. यामुळे शेतकरी घाबरतो आणि अगोदरच खरेदी करायला लागतो आणि त्याच्यामुळे मग टंचाई निर्माण होते. तर पिकांची वाढ खुंटलेली आहे, रोगांचा प्रादुर्भाव पिकावर, काय मागणी करणार सरकारकडे मागणी सर काय आहे, याच्यामध्ये आता भरपूर कीटकनाशक पण आलात, पण काही काही कीटकनाशक जे त्याचे रिझल्टच येत नाही. असे बरेचसे शेतकरी सांगतात की तुम्ही काय म्हटलं, आम्ही काय म्हटलं, असं चर्चा होते आणि मग त्या चर्चेतून असं समजतं की काही लोकांना रिझल्ट आलेला असतो, काही लोकांना रिझल्ट आलेला नसतो. तर गव्हर्नमेंटने थोडंसं याच्याकडे पण लक्ष द्यावं की शेतकऱ्याला चांगली निर्विष्ठा कशी जाईल. चांगल्या निर्विष्ठा जर गेल्या तर मग काय होतं सर, आता शेतकरी पैसा नसताना सुद्धा जर कीड पडलं, आता आम्ही जर कीड पडलं तर फवारणी करावीच लागते. तर फवारणी करण्यासाठी मग पैसे बाहेरून काढून काय होणार, ती फवारणी आम्ही करतो, पण ती फवारणी करून त्या फवारणीचं जरी तेवढं रिझल्ट भेटला नाही तर मग तो हताश होतो शेतकरी. आणि त्याच्यामुळे ते काय फवारणीचा विषय नसतो, पैशाचा पण तिथे विषय नाही याचा विषय तो मग उत्पन्नाचा, कारण की ते उत्पन्नात घट होऊन जाते. मग उत्पन्नात जरी घट झाली मग त्या शेतकऱ्यांनी त्या काढलेले पैसे म्हणा किंवा त्या दुकानदाराचे पैसे म्हणा, मग ते कसे द्यायचे. आता आम्ही जरी दुकानदाराला बोलायला गेलो तर दुकानदार म्हणतो माझी काही चुकी नाही, मी तर कंपनी बिलिंगमध्ये दिलंय. तर मग विषय असा येतो की निर्विष्ठा पुरवठादार जे मॅन्युफॅक्चरर जे यांच्यावर थोडंसं निगराणी पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचं कसं निर्विष्ठा जाईल शेतकऱ्यांना याची सरकारनं थोडी काळजी घ्यायला पाहिजे. ती परिस्थिती आता कशी पाऊस कमी झाल्यामुळं पिकाची वाढ फुटलेली आहे आणि वाढ फुटल्यामुळं कसं आता पाणी द्यायचं ठरलं तर एरियामध्ये पाणी नाही, पावसाने थोडी कमी हजेरी लावली आणि आता पीक खर्च झालेला आहे, तो खर्च वसूल होण्याची थोडं जरा शक्यता कमी आहे. खर्च लागल्याला वसूल होऊ शकत नाही. गव्हर्नमेंटनं थोडं आता खताचे औषधाचे भाव जरा थोडे योग्यशीर ठेवा असे शेतकऱ्याची विनंती आहे. यामुळे उत्पन्नात घट होईल असं वाटतं? उत्पन्नात भरपूर घट होणार, कारण उत्पन्नामध्ये तर एवढं लागेल तेवढं होणार नाही. आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न निघणार नाही. पिकं पिवळी पडत आहे. पिकं पिवळं पडणारच ना, आता पाणी कमी असल्यामुळे पिकं कमी पडणारच. रोगांचा देखील प्रादुर्भाव आहे. रोग आता इथून पुढे ते पाणी कमी असल्यामुळे रोग वाढतोच. रोग वाढल्यामुळे ते फवारणी घेणं गरजेचं आहे, पण त्याचं काही रिजेक्ट भेटते, काही नाही भेटत काही लोकांना. काय अपेक्षा गरीबांना पाऊस पडेल? पाऊस काय पाऊस तर काय पडायला, पाऊस पडायला पाहिजे, पण नाही ना.